आणि आता कळालं की आता मगाशी कळाले की पोलिसांनी काहीतरी गेट बंद करणार आहेत. फुटबॉल क्रिकेट खेळायचं पण बंद करून देणार आचारसंहिते म्हणून, आणि फुटबॉल खेळायचं पण बंद. आम्ही खेळायचं कुठं मग काय हो. आणि जे कोण ह्या ग्राउंडचे जे कोण मालक आहेत ते फुटबॉलवाले आणि क्रिकेटवालेच आहेत. त्याच्या इतर कुठलाही नेता, कुठलाही नगरसेवक, कुठलाही आमदार, खासदार इथं येऊन काम करू शकत नाही. त्यांना पळताना अशी इंजुरी होत्या, खड्डे बिड्डे आहेत, ते बारक्या पाय बी लचकते आणि यांना ग्राउंड पण नाही दुसऱ्या तिकडे खेळायला. पर्यंत कधी म्हणजे एवढे नगरसेवक झाले त्यांनी कधीच काय लक्ष घातलेलं. म्हणजे पावसाळ्यात तर पाणी तुंबते असते, ते तुंबा काही निघत नाही. गांधीमध्ये समस्यामुळे माणसांना त्रास होतो, जरा ढास त्यांना त्रास होतोय. आशिया खंडातली एकमेव महानगरपालिका अशी आहे की जी स्थापन झाल्यापासून 1 इंचाची हद्दवाढ झालेली नाही. आणि आता आम्ही फुटबॉलवरही आता हे सगळे वर्गणी काढून एक ग्राउंड करावं. त्यामुळे कोण महानगरपालिकेला कोण अधिकारी कोण नसते का काय कोण नसते. आता इलेक्शन आली की पुढे फक्त हे करतात. चांगलं फुटबॉल खेळायला एक चांगलं क्रिकेट खेळायला स्टेडियम मैदान घ्यायला पाहिजे. फक्त आम्ही इथं बॅनर बिनर लावतात, मैदानासाठी 1 कोटी आलं, 2 कोटी आलं, तर याचं काय काम इथं दिसत नाही. फक्त राजकारणामुळं फुटबॉल प्लेयरांचं नुकसान व्हायला, क्रिकेटतून खेळतात त्यांचं पण इंजुरी व्हायल्यात आणि खूप प्लेयरांचं नुकसान पण व्हायले. आणि आता हे बाहेरून गटर काढत चालू आहे, हे जवळजवळ आता वर्ष 1.5 वर्ष चाललेलं आहे काम, ते अजून पूर्ण झालेलं नाही. आज कोल्हापूर मागे पडायला कारणीभूत कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही, हे मुख्य कारण आहे. तर आता परच्या बैल तर कोणी काय करत नाही, स्वतः मंडळ इथं ग्राउंडमध्ये गवत काढून स्वतः खेळायचा प्रयत्न करतात. मग आता हिने काय विकास केला म्हणायचा. गटरी आहेत असे आहेत, पाणी तुंबतंय, कुठल्याही भागात गेलं तरी कायम गटरीचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेज प्रॉब्लेम आहे. रस्ते आत्ता सुधारायला लागल्यात इलेक्शन आल्यामुळं. त्याच्या आधी रस्ते नव्हतेच, म्हणजे खराबच होते. कोण लक्ष घालत नाही, काय नाही. नुसतं निवडणूक आल्या की डावजी करतात, संपलं प्रश्न म्हटला. बरं मला सांगा, आता गांधी मैदान हे सभांसाठीच मैदान म्हणून प्रसिद्ध व्हायला लागले. होय, तेवढ्यासाठीच आहे, ते त्यांच्या पोट भरण्यासाठीच आहे मैदान. बाकी ती काय करू शकत नाही. एक सभा घ्यायची, आपली इलेक्शन झाली की निघून जायचं, हात जोडायचा, टाळ्या वाजवायच्या, ते तरी काय करू शकत नाही. आता ते म्हणतात बरोबर आहे, विकास केलाय त्यांनी, खरं काय दिसतो काय विकास? काय विकास काय दिसत नाही, काय नाही. आता पुढे आपण चेंज केलं आता तर म्हणालेत की बाबा की कोल्हापूर कसं की तुम्ही म्हणाल तसं आता काय करूया म्हणतात की काय. आता इलेक्शन आल्या म्हणल्यावर म्हणणारच. त्यांना सत्ता आणायची असली तर ते म्हणावंच लागणार. पण आता मोठे मोठे बोर्ड लावून बॅनर लावून घाटाबाजी करून गांधी मैदानात नाही नाही काय नाही, काहीही नाही. बाहेरचं फक्त गेले तिने गेट बीट. आत ग्राउंड पाहिजे चांगलं का गेट बीट तुम्हाला याला. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सकाळची वेळ आहे आणि मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण शिवाजी तरुण मंडळ या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणच्या नागरिकांना भेटूयात आणि त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या नेमक्या समस्या काय. बरं, आता गांधी मैदानाचं आता मला बऱ्याच जणांनी सांगितले की तुम्ही या ठिकाणी संपूर्ण गांधी मैदानाची निगा राखताय, काळजी घेताय. एकंदरीत महानगरपालिका आता निवडणूक लागलेली आहे आणि जे काम लोकप्रतिनिधी केलं पाहिजे ते काम तुम्ही करताय, काय बोलाल याच्याबद्दल? काय नाही. आता आम्ही सगळे म्हणजे आता इथे खंडोबा असत्या, झुंजार असत्या, बीजेम होती पहिली, मर्दान खेळायचा आखाडा, सगळी फुटबॉल खेळत. मी आता म्हणजे मला असं वाटतं मी 35 ते 40 वर्ष झाली मी फुटबॉल खेळत होतो. कोण लक्ष घालत नाही, काय नाही. नुसतं निवडणूक आल्या की डावजी करतात, संपलं प्रश्न म्हटला. आम्ही वर्गणी काढून आम्ही खंडोबा कोण असू दे, क्रिकेटवाले पण वर्गणी काढून त्यांनी ग्राउंड केले तरी. आणि आता आम्ही फुटबॉलवरही आता हे सगळे वर्गणी काढून एक ग्राउंड करावं लागले. त्यामुळे कोण महानगरपालिकेला कोण अधिकारी कोण नसते का काय कोण नसते. आता इलेक्शन आली की पुढे फक्त हे करतात. बरं, आता मोठे मोठे बोर्ड लावून बॅनर लावून घाटाबाजी करून गांधी मैदानाचा नाही नाही काय नाही, काहीही नाही. बाहेरचं फक्त गेले तिने गेट बीट. आत ग्राउंड पाहिजे चांगलं का गेट बीट तुम्हाला याला. सगळी गांजावर बसतात. थोड्या वेळानं बघितलं इथं गांजाचं जनता पाठवून गांजावर बसले असतात. दिवसभर सगळी रात्री सगळी दारू पिऊन बसतात, पार्ट्या होत्यात. आणि आता कळालं की आता मगाशी कळाले की पोलिसांनी काहीतरी
गेट बंद करणार आहेत. फुटबॉल क्रिकेट खेळायचं पण बंद करून देणार आचारसंहिते म्हणून, आणि फुटबॉल खेळायचं पण बंद करणार. आम्ही खेळायचं कुठं मग काय हो, आता ह्याच्याबद्दल काय म्हणजे काय म्हणाल तुम्ही? लक्ष घ्यायला पाहिजे ना मग अधिकाऱ्यांनी. आणि आता कसं नगर काही दिवस नगर येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमचा खेळ बंद होतो, हा. त्याबद्दल काय भावना आहे तुमच्या? हे दुर्दैव आहे आमचं, म्हणजे खेळाडूंचं दुर्दैव आहे आमचं. म्हणून आम्ही जाऊनच रंकावर खेळू का तलावावरती पाण्यावरती. दादा मला सांगा की आता गांधी मैदानामध्ये सध्या आपण या ठिकाणी उभे आहोत, बॅक साईड आहे ही. काय वाटतंय म्हणजे एकंदरीत विकास व्हावा किंवा इथं नेमकं काय झालं पाहिजे असं वाटतंय? चांगलं फुटबॉल खेळायला एक चांगलं, क्रिकेट खेळायला एक स्टेडियम मैदान व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीचं. आता बऱ्यापैकी डेव्हलप आहे, खरं कोण लक्ष देऊ शकत नाही आहे. आणि जे कोण ह्या ग्राउंडचे जे कोण मालक आहेत ते फुटबॉलवाले आणि क्रिकेटवालेच आहेत. त्याच्या इतर कुठलाही नेता, कुठलाही नगरसेवक, कुठलाही आमदार, खासदार इथं येऊन काम करू शकत नाही. बरं मला सांगा, आता गांधी मैदान हे सभांसाठीच मैदान म्हणून प्रसिद्ध व्हायला लागले की होय, तेवढ्यासाठीच आहे ते, त्यांच्या पोट भरण्यासाठीच आहे मैदान. बाकी ती काय करू शकत नाही. एक सभा घ्यायची, आपली इलेक्शन झाली की निघून जायचं, हात जोडायचा, टाळ्या वाजवायच्या, त्याच्या इतरही काय करू शकत नाही. आता बरेचसे खेळाडू या ठिकाणी येऊन खेळून आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेले आहेत. त्यातले काही जण राजकारणी म्हणजे नेते झालेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत, मोठे मोठे पुढारी देखील झाले. त्यांचं काय इकडे काय हे रोल? बघा तुम्हाला सांगू काय, आम्ही लहानपणापासून इथं फुटबॉल खेळतोय, आमचा जन्मच इथं झालाय. आता मी स्वतः इथं फुटबॉल शिकवते लहान मुलांनी. आमची गल्लीतली झुंजार क्लबची म्हणा किंवा खंडोबा तालीम, वेतामा तालीम, शिवाय तरुण आमचं ह्या इथलीच पोरं इथं फुटबॉल खेळतात आणि हीच काम करतात. ह्याच्या तर कोणीही काम करू शकत नाही. आणि आपली जिम मधली म्हणा किंवा क्रिकेटवाली, फुटबॉलवाली ही तर सातत्यानं काम करत असते. मगाशीच आपण बघितले की मोठमोठी फुटबॉल क्लब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या प्रॅक्टिससाठी हे मैदान कुठंतरी विकसित झालं पाहिजे असं वाटतं. आता तुम्ही इथं मुलांचं प्रॅक्टिस घेताय, कुठल्या पद्धतीच्या अडचणी तुम्हाला येतात किंवा अडचणी खूप आहेत. आता ही बारकी मुलं आहेत, सगळी प्रॅक्टिसला येतात. त्यांना पळताना अशी इंजुरी होत्या, खड्डा बिड्डा आहेत, बारक्यापणा पाय बी लचकते, त्यांना खेळता पण येत नाही व्यवस्थित, आणि यांना ग्राउंड पण नाही दुसऱ्या तिकडे खेळायला, त्यामुळे खूप अडचणी येतात. बरं आता एवढं चांगलं ग्राउंड असून देखील याचे दुरावस्था होते मोठ्या प्रमाणात. किती निवडणुका झाल्या, किती नगरसेवक आले, किती लोकप्रतिनिधी या ठिकाणी आमदार निवडून गेलेत, त्यांचा कुठेतरी या ठिकाणी दुर्लक्ष आहे, उदासीनता त्यांचं दुर्लक्ष आहे. आता बघतोय आम्ही इथं बॅनर बिनर लावतात, मैदानासाठी 1 कोटी आलेत, 2 कोटी आलेत, खरं याचं काय काम इथे दिसत नाही. फक्त राजकारणामुळं फुटबॉल प्लेयरांचं नुकसान व्हायले. कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजली जाते, मात्र मैदान नसल्यामुळं मुलांचं नुकसान व्हाले असं काय वाटतं? भरपूर प्रमाणात आणि दिसाले आता सगळ्यांना. क्रिकेट येऊन खेळतात, त्यांचे पण इंजुरी व्हाल्यात आणि खूप प्लेयरांचं नुकसान पण व्हाले. ग्राउंड नसल्यामुळे आता प्लेयर जाऊ शकत नाहीत आणि एकाच मैदानात किती जण टीम येणार प्रॅक्टिस करायला. आता इथे 2 खंडोबा तालीम, तालीम इथं प्रॅक्टिस करत्या, दुसऱ्या तालमींना ती गेल्यावर यायला लागते वेळानं, टायमिंग नुसार प्रॅक्टिस करायला लागते. म्हणजे ही आम्हाला काय ते अडचणी आल्या. एक टीम येणार, मग ती गेल्यावर दुसरी टीम येणार, त्यामुळे खूप अडचणी आल्या त्या मैदानामुळे. काका मला सांगा की कोल्हापूर महानगर निवडणूक लागलेली आहे, कोल्हापूर शहरामध्ये कुठल्या प्रकारचा विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? विकास झाला पाहिजे. मग पहिलं म्हणजे महत्वाचं म्हणजे हे मैदान जे आहे हे लहान मुलापासून मोठ्या म्हणजे वयस्कर माणसापर्यंत आहे, याचा विकास झाला पाहिजे. ह्याचा आजपर्यंत कधीही म्हणजे एवढे नगरसेवक झाले त्यांनी कधीच काय लक्ष घातलेलं नाही. म्हणजे पावसाळ्यात तर पाणी तुंबते असते, ते तुंबा काही निघत नाही. आणि आता हे बाहेरून गटर काढत चालू आहे, हे जवळजवळ आता 1-1.5 वर्ष चाललेलं आहे काम, ते अजून पूर्ण झालेलं नाही. हे पूर्ण लवकर झालं पाहिजे. आता तुमच्या ह्या भागातील समस्या नेमक्या काय, कुठल्या प्रकारच्या? नेमके हे झाडलोट वगैरे म्हणजे साफसफाई, जे रस्ते वगैरे आहेत किंवा लोकांना मुबलक स्वच्छ पाणी जे पिण्याचं पाणी आहे ते मिळावं. बरं कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार 5 वर्ष नगरसेवकांकडे होता, त्यानंतर आयुक्तांकडे. कुठला कारभार तुम्हाला चांगला वाटला, नगरसेवकांचा की त्यानंतर आयुक्त जे आले त्यांचा कारभार योग्य वाटतो? नंतर जे आयुक्त जे आले त्यांचा कारभार जरा योग्य वाटतो. योग्य वाटतं. नगरसेवकांनी जे केलेले आहेत कामं त्याच्यापेक्षा आयुक्तांनी केलेली कामं योग्य आहे. मला सांगा, आता समस्या काकांनी मला सांगितल्या की कचरा उठाव असेल किंवा गटर, या सोडून आणखीन देखील काही समस्या तुमच्या भागामध्ये तुम्हाला सतत आहेत? रस्त्यांच्या. आणि आता पर्यटक मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये जातात, पार्किंगसाठी सोय व्यवस्था झाली पाहिजे. आता रंकाळ सारखा परिसर देखील तुमच्या भागामध्ये आहे, त्यानंतर बिनकामी मंदिर असेल, यासारखे महत्वाचे ठिकाण आहेत, मोठ्या प्रमाणात निधी महानगरपालिकेला येतोय, तर त्यातून काय विकास करावा अशी तुमची अपेक्षा आहे? त्यांनी काय हेच की गटारी जरा साफ करणे, बाकीचं गटारी त्या गांधीमध्ये समस्यामुळे माणसांना त्रास होतोय, जरा
ढास त्यांचा त्रास होतोय ते जरा समस्या गांधीवनाचा लवकर समस्या दूर करून. बरं, आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या ठिकाणी काय वाटतंय की जनता कुणाच्या बाजून जाईल, महाविकास आघाडी की महायुती? जनता महायुतीच्या बाजून जाईल. असं का वाटतंय महायुतीच्या बाजून जाईल? असं वाटण्यामागचं कारण असं की आता कोल्हापूर शहरातल्या शुद्ध नागरिकांनी विचार करून मतदान करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. कुठल्याही भपकेबाजपणा किंवा कुठल्या टॅगलाईनवर जाण्याची गरज नाही. कुठलाही शुद्ध नागरिक एक साधा विचार करेल की केंद्रात महायुतीचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे. आता इथले स्थानिक आमदार महायुतीचे आहेत, एक भाजपचा आहे, एक शिवसेनेचा आहे. जर आपल्याला जर निधी मिळवायचा असेल आमदार फंडातून विधानसभेत म्हणजे राज्य सरकारकडून, तर इथला स्थानिक नगरसेवक हा महायुतीचाच पाहिजे, तरच निधी उपलब्ध होईल. नाहीतर नेहमीप्रमाणे वरती वेगळा खाली वेगळा, परत कोल्हापूरचा विकास खुंटणार, वरनं निधी मिळणार नाही आणि नेहमीप्रमाणे प्रश्न जैसे ते. आशिया खंडातली एकमेव महानगरपालिका अशी आहे की जी स्थापन झाल्यापासून 1 इंचाची हद्दवाढ झालेली नाही. आज कोल्हापूर मागं पडायला कारणीभूत कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही, हे मुख्य कारण आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही असं कुठल्या पक्षाला म्हणत नाही खरं, पण आज प्रवाहाच्या बरोबर जाणं गरजेचं आहे. म्हणतात आम्ही प्रयत्न करतोय हद्दवाढीसाठी, पण ग्रामीण भागातील लोकच त्यासाठी जगात काय त्याच्यावर काय म्हणणार? माझं तर मी या मताचा आहे की जो हद्दवाढीचा प्रश्न मुख्यपणे हाताळेल आम्ही त्यांच्याबरोबर जाणार. बरं. कारण का हद्दवाढ नसल्यामुळे केंद्र सरकारच्या कुठलाही निधी आज महानगरपालिकेला प्राप्त होत नाही. त्यामुळे IT पार्क किंवा इतर जी विकासाची कामं आहेत ती एकदम ठप्प झालेली आहेत. त्यामुळं प्रवाहाच्या उलट जाऊन स्वतःचं नुकसान करून घेण्यात काय अर्थ नाही. गेली 20 वर्ष झालं काँग्रेसकडे सत्ता होती, 5 वर्ष महायुतीकडे देऊन बघूया, 5 वर्ष महायुतीकडे देऊन बघूया ना सत्ता काय होते. बरं, आता महाविकास आघाडीची सत्ता यापूर्वी होती, काँग्रेस सत्ता यापूर्वी होती. कोल्हापूर शहराचा विकास केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता तर टॅगलाईन सुद्धा सांगितले की कोल्हापूर कसं, तर तुम्ही म्हणाल तसं काय सांगाल? आता ते म्हणतात बरोबर आहे, विकास केलाय त्याने, कारण काय दिसतो काय विकास? हा. काय विकास काय दिसत नाही, काय नाही. आता पुढे आपण चेंज केलं आता तर म्हणालेत की बाबा की कोल्हापूर कसं की तुम्ही म्हणाल तसं, आता काय करूया म्हणतात की काय? आता इलेक्शन आल्या म्हणल्यावर म्हणणारच ते. हा. त्यांना सत्ता आणायची असली तर ते म्हणावंच लागणार हा. की आम्ही केलंय. हा. त्यांनी काही केलेलं नाही, दिसतंय सगळं. हा. गांधी मैदानचा आमचा प्रश्न बरेच वर्ष पडून आहे. हा. तो काय प्रत्येक नेता म्हणतो मी एवढी निधी आणली तेवढी निधी आणली. तर आता परत बैल जर कोणी काय करत नाही, स्वतः मंडळ इथं ग्राउंडमध्ये गवत काढून स्वतः खेळायचा प्रयत्न करतात. बरं. मग आता हिने काय विकास केला म्हणायचा? गटरी आहेत असे आहेत, पाणी तुंबतंय, कुठल्याही भागात गेलं तरी कायम गटरीचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेज प्रॉब्लेम आहे. रस्ते आत्ता सुधारायला लागल्यात इलेक्शन आल्यामुळं. ह्याच्या आधी रस्ते नव्हतेच, म्हणजे खराबच होते. असं विषय आहे सगळा.